नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी आहे प्रकाश जोगेकर. आज मी आलेलो गोबीच्या प्लॉटमध्ये, जे म्हटलं होतं की आपण ते प्लॉट पण तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात पहिले शेतकऱ्याच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत. तर सर्वात पहिले शेतकऱ्यांचा परिचय द्या तुमचा. हिरालाल बारीकदेव पंचबाई साखरखेडा हे येथील शेतकरी असून यांच्या प्रोजेक्टमुळे आमच्या गोबीला भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक या खतामुळे यांची वाढ झाली, पानाला सुद्धा क्वालिटी आली, झाडाला क्वालिटी आली आणि याच्यामुळं मला रिझल्ट भेटून राहिला. तर यांचं म्हणणं असं आहे की 40 तास जे होते, 40 तास गोबी आहे यांची, तर 20 तासाला आपलं भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक टाकलेलं होतं रिझल्ट बघण्याकरता. तर ते 20 तास तुम्हाला दाखवतो. इथं जे मी उभा आहो, दाखव एक सर. इथून तर इथपर्यंत हा एरिया दाखवा, हे प्लॉट दाखवा. ते गोबी बघा, थोडीशी वाढ पण झाली आहे चांगली आणि पानं पण मोठाली झालेली आहे. हा इथून एवढे 20 तास आहेत, इथून एवढे. आणि हा जो परिसर आहे 20 तास इकडे दाखवा. हे 20 तास आहे, याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता. 20 तासामध्येच आपल्याला फरक दाखवत आहे. हे 20 तास वेगळे दिसत आहे आणि इकडला परिसर 20 तासाचा वेगळा दिसत आहे. म्हणजे याची तेवढी वाढ नाही, असं थोडासा फरक आपल्याला जाणवलेला आहे. म्हणजे आपल्या प्रोडक्टचा जो रिझल्ट आहे झटपट देणारा, म्हणजे वाढ किती दिवसाची असू शकते, म्हणजे व्हायला पाहिजे होती 17 दिवसाची लावायला आहे फक्त. 17 दिवसामध्ये हा जो रिझल्ट आहे, इकडल्या मानानं जिथं आपण भूवस्त्र नाही टाकलं 20 तासाला आणि ग्रो मॅजिक पण नाही टाकली आणि 20 तासाला टाकली, त्याच्यामुळे हा एरिया जो आहे हा बघू शकता तुम्ही. हे याची वाढ पण चांगली झालेली आहे. फुलाची वाढ इथपर्यंत हे 20 तास आहे आणि 20 तास इथून आहे. हे बघा, याची वाढ पण थोडीफार कमी आहे, क्वालिटीत बी फरक आहे. तर मला असं सांगा, तर तुम्हाला या प्रोडक्टचा रिझल्ट वाटला का? या प्रोडक्टचा रिझल्ट खूप मस्त, फार वाटला मला. तर तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. मी या याच्यानंतर फवारणी प्रोडक्टमुळे पण तुम्ही करणार? हो, याची फवारणी सुद्धा करणार आणि दुसऱ्या खतालाही हे वापर बी करणार. तर धन्यवाद. आणि त्याचबरोबर यांनी पराठीवर सुद्धा एक घेतलेलं आहे. तर पराठीचं प्लॉट पण थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या शेतामध्ये. तर चला पराठीचं प्लॉट आपण बघूया. तर मित्रांनो, हे बघा, कपाशीवर पण यांनी टाकलेलं आहे. थोडंसं दाखव, कपाशी दाखव तुम्हाला. हे बघू शकता, ही कपाशी आहे. हे बघा, कपाशीवर पण चांगला रिझल्ट आलेला आहे आपलं भूवस्त्र आणि ग्रो मॅजिकचा. फवारणी वगैरे द्यायची आहे अजून. थोडंसं तणकट झालेलं आहे, त्याच्यामुळे पराठी तशी चांगली आहे, खूप जबरदस्त आहे. वाढ पण चांगली झालेली आहे. हे बघा, ब्रँचेसिंग खूप आहे. हे झाड बघू शकता आपण. याला ब्रँचेसिंग बघा किती भरपूर प्रमाणात आणि गोलाईमध्ये झाड आहे आणि एकदम बढिया क्वालिटी आहे. आणि फांद्या सुद्धा भरपूर प्रमाणात केलेल्या आहे. ब्रँचेसिंग खूप आहे. भाजी घ्या, भाजी. हे बघा, खूप मस्त असा प्लॉट बसलेला आहे. याच्यामध्ये आता आपण फवारणी पण घेणार आहे का याची? याची फवारणी सुद्धा घेणार. फवारणी सुद्धा घेणार आहे. काय आहे आपल्याला फवारणीसाठी आपल्याकडे आहे, हे पकड. फवारणीसाठी आपल्याकडे पहिली फवारणी तुम्ही ओलीत द्या, ओली आणि एम आय स्प्रे आणि कीटकनाशक जर मार्केटचं टाकायचं टाका, नाही तर कीटकनाशक पण आपल्याकडे आहे. त्यानंतर दुसरी फवारणी ग्रो मॅजिकची घ्या, कारण की हे पात्यावर जेव्हा येईल का नाही, पात्यावर त्या टायमामध्ये ग्रो मॅजिक पात्याची लवचिकपणा वगैरे सगळं. ब्रँचेसिंग वाढणार, फुलं पकडणार भरपूर प्रमाणात आणि सिरियल फुल काढणार. याचा रिझल्ट आणखी जो आहे पुढचा रिझल्ट घेणारच. पात्या सहित आपल्याला तर मित्रांनो, फलधारणासाठी धन्यवाद. आज कास्तकाराच्या शेतामध्ये आम्ही थेट आलेलो आणि ते आपल्या प्रोडक्टमुळे समाधानी आहे. याचं समाधान आम्हाला आहे. म्हणून हे प्रोडक्ट तुम्ही पण आपल्या शेतामध्ये घ्या, ऑर्गॅनिकमध्ये आहे. याचा साईड इफेक्ट पण नाही, जमीन पण सुपीक राहणार आणि रिझल्ट पण चांगले आहे. धन्यवाद. जमला आले का?